नमस्कार मित्रांनो, आपण रत्नागिरीमधील अनेक प्रभागामध्ये गल्लीमध्ये जाऊन अनेक प्रकारचे आपण समस्या जाणून घेत आहोत। त्याप्रमाणे आपल्यासोबत सर्व महिला मंडळी आहेत। मावशी, आपल्या प्रभागामध्ये काय समस्या, विकास झाला का आजपर्यंतचा? आजपर्यंत पाणी नव्हतं, पण आम्हाला 2-3 दिवस झालं होतं, नळाला पाणी आलं नव्हतं, बोर टाकून दिले, सगळे केले सगळं। आणि आमचे हे श्रीकांत त्याने आम्हाला पाणी नव्हते तर पाणी बसविलेत। 2-3 दिवस झालं असं पाणी आलं नव्हतं नळाला। मग नंतर आहे की नाही आम्हाला काय नको, पण आम्हाला आहे की नाही लाडकी बहीण हे चालू राहणं हे आवश्यक आहे आम्हाला। आणि आम्हाला चालू आहेत आता, आणि आम्हाला बी निराधारी बी हा आहे की शब्द हे बी 2000 आम्हाला वाढून द्यावा असं अपेक्षा आहे। आणि लाडकी बहीण कधी बी त्याला 1500 असं द्यावा म्हणून। आता सर्व महिला मंडळी आहेत, पण महिलांना काय काम पाहिजे? रोजगार रोज त्याला कामाचं पाहिजे, रोजगार पाहिजे। कशा प्रकारचे रोजगार? घर उद्योग, व्यवसाय। आज आपल्या इथे अनेक प्रकारचे सर्व पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी येत आहेत, तर आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा, विकास करतील का ते? विकास करतात ना, करण्यात कसं विकास करावाच लागते आम्हाला। हे मंजुरी करणारच आपण त्याचा तर विकास त्याला करायच पाहिजे। अगोदर जे नगरपालिका प्रशासन होतं आणि अगोदर जे नगरसेवक होते त्यांच्याकडून काम झाले का? त्यांच्याकडून काय काम झालेले का? आता इथं रोजी होतं, आता इथून दाखवावं लागते। तेव्हा काय नव्हतं, तेव्हा रानामध्ये काम छान होतं, छान केल्या। आता काम बंद झाले, तर सोया हरभरे पेरले, त्यांचं काम बंद झालं। आता तुम्ही काम दाखवा आम्हाला। कोण काम दाखवणार? आता तुम्ही नगरसेवक दाखवा। नगरसेवक मध्ये आता तुम्ही कोण निवडून आले ते आम्हाला मदत कराव, तुमचं मदत आम्ही करू शकतो। आजपर्यंत विकास झाले का मावशी? मला 60 वर्षाचे पैसे नाही, 9,000चे पैसे नाही। तुमची माय बाप खरोखरच आपण पाहतोय या रत्नागिरीमध्ये अनेक प्रकारचे समस्या आहेत। नाली साफ स्वच्छता, महिला अनेक प्रकारचे वृद्ध महिला आहेत, त्यांना 60 वर्षाचे निराधार आणि लाडक्या बहिणीचे काही महिलांना पैसे येतात तर काही महिलांना येत नाहीत। आणि आपल्यासोबत आजीबाई सुद्धा आहेत, यांचं वय एवढं झालेलं आहे पण यांना निराधार योजनेचे पैसे सुद्धा येत नाहीत। खरोखरच या प्रशासनानं आणि या इथल्या उमेदवारांनी याकडे लक्ष देऊन काम करावं असं सर्व महिलांचं, नागरिकांचं म्हणणं आहे, माता बहिणींचं आहे। खरोखरच आपल्याला जो काम करणार, तुम्ही कोणत्या उमेदवाराला मतदान करणार? कमळ फुलाला। कमळ फुल कोणत्या पक्षाचा आहे? बीजेपीचा मतदान करणार त्यांना? करणार सर, त्यांना खूप मदत केलेत मोदी सर, आम्हाला खूप मदत केलेत, अजून पुढे चालू बी मोदी सर करते, बीजेपी करते, राजेश पवार दादा करते, देवेंद्र फडणवीस करतेत आम्हाला मदत। कारण का करतेत? आमच्या जातीला आहे की नाही कोळी समाजाला आम्हाला एरिफाय भेटणार, आमचं मुलं शिकून घरी राहिलेत, काहीतरी त्याला सोय काढावं। आता शिकायले आता माझी मुली डिग्री कंप्लीट झाली, एरिफाय नाही, आम्हाला कुठं काम, एक तर मालक नाहीत, आम्ही काय करून जगाव? 2 मुली आहेत, मुलं नाहीत, कोण करेल मग काम? कोण करेल? बीजेपी करेल। आपण पाहतोय हे संपूर्ण महिला बहिणींचा अपेक्षा आहे की बोला, लाडकी बहीण 2100 येते सर, तर निराधार किती यावं सर आमच्या सारख्यांना? 2100 येतात का 1,500 येतात? 2100 सांगायला येत ना त्यांना 2100 येते, आम्हाला आता निराधार 1,500 आहे आणि लाडकी बहीण 1,500 आहे। तर मग ह्यांच्यासारख्यांना 2100 दिले तर कमीत कमी आम्हाला 2,500 ना 3,000 द्यायची अपेक्षा आहे सर आमच्यासारख्यांना। कारण की माझ्या घरी मुलगा नाही करणार, मुली आहेत आणि एक चालून तर उद्या आम्हाला करायचं, कारण त्यांना येत 2100, मग निराधार का 1,500 ही అపేక్ష है सर। నాకు తెలుగుతోనే వస్తుంది, మరాఠీతో రాదు, అదే మరి దానికోసం ఏం లేదు, మాకు అంత మంచిగానే ఉన్నది కానీ పని కావాలా మాకు, రోజుగారు పని కావాలా, లాడికి పోయిన పైసలు సుఖ బంద్ కావద్దు, మా పిల్లలు సుఖ చదువుకున్న వాళ్ళు ఉన్నారు, వాళ్ళకి కొంచెం సాయం చేయాలా మీరు, మా పిల్లలకు సుఖ ఏం పని లేదు, కొంచెం అందరు మంచిగానే కానీ అదే అదే ఆ లోన్లు బీన్లు అన్నిగా మీలే అన్ని చూసుకున్నాలా, మాకెక్క మాట్లాడరాదు, एका माట్లాడడం। आपल्या इथं अनेक प्रकारचे समस्या आहेत, पाणी नळाला, लाईटचे, बरोबर निराधार महिलांना सुद्धा वाढ झाली पाहिजे असं नागरिकांचं, महिलांचं म्हणणं आहे। खरोखरच अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेण्यासाठी या प्रभागातील उमेदवार आहेत, त्यांनाच आम्ही मतदान करणार असं सर्व महिला बहिणींचं आपण पाहतोय। आज आपण रत्नागिरी येथे आहोत, अनेक सर्व आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या या आजच्या सरकार, महायुती सरकारमुळं आणि आपल्याला काही अतोनात खरोखरच रत्नागिरीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांचं, आपलं काय मत आहे?
सर आपल्याला एक नाही 1 रुपया सुद्धा अजून मतदान काय एक गोष्टी घोषणा केली ते 1 नाही 1 रुपया भेटणार नाही, त्याच्या कर्ज माफी नाही, काय नाही. आता एक नाही नुकसान भरपाई एक नाही 90% झाले. रत्नाळी धर्माबाद तालुका रत्नाळी गाव आहे, त्याच्यामध्ये 90% कशाचं नुकसान झालंय? सोयाबीन, उडीद, कापूस, तूर सगळं आहे की नाही, पीक विमा सगळं आहे की नाही मंजूर नाही, काय नाही. याच्यामुळे 1 रुपया सुद्धा भेटणार पीक विमा आपल्याला आला असेल ना? नाही सर, 1 रुपया सुद्धा आलेला नाही अजून. कर्ज माफी झालेली नाही सर. आपलं काय मत मग? अहो तुम्ही काय करणार आहात? तुम्ही बीजेपी असून तुम्ही म्हणताय की आम्हाला हे करा ते करा, तर 1 रुपया आम्हाला देणगी नाही, काय नाही, तर आम्ही काय करणार आहात तुमच्या सोबत? आता नगरपालिका निवडणूक चालू आहे, तर सर तुमचं मत काय? कोणाला विकास कोण करेल? विकास कोण करेल सर? आम्ही आमच्या 2 दिवस टाइम आहे अजून. 2 दिवसानंतर आम्ही निर्णय घेऊ त्याचा. तर आम्हाला बुडवून टाकले, भाजप सरकार तर बुडवून टाकले. आम्ही बघू, अजून विचार करू. कर्ज माफ करतो म्हणजे केले नाही ना अजून हे लाडकी बहिणीचा 1 रुपया नाही अजून. लाडकी बहीण म्हणून टाकाले, एकनाथ शिंदे म्हणाले, फडणवीस म्हणाले, सगळे म्हणाले, पण 1 रुपया नाही. शेताचे पैसे 2000 रुपये 3 महिन्याला 2000 रुपये म्हणून ते बी नाही. खरोखरच आपण नमस्कार, आपल्यासोबत सर्व धर्मावत शहरातील सर्व नागरिक आहेत. अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या प्रभागामध्ये, त्यांच्या गल्लीमध्ये आहेत. आपल्यासोबत सर्व आता धर्माबाद मधील पदासाठी, नगराध्यक्ष पदासाठी आता चर्चेमध्ये सध्याला तर काँग्रेसची पार्टी चालू आहे. आणि तसेच विषय म्हणलं तर BJPची पण चांगली सरकार आहे. आणि मगाशी आपण आपले आमदार आहेत त्या पद्धतीने पण त्यानं निवडून आले, तर त्यानं चांगला विकास केला आहे त्यानं. तर त्याच्या आता पदासाठी 9 उमेदवार आहेत. कोण येईल तुम्हाला काय वाटते? आता शंकर बोलणवाडचं पण विषय चर्चेमध्ये आहे असं नाही, पण विकासासाठी म्हणलं तर काँग्रेसचं व्यवस्थित वाटते. माझं मत काँग्रेसची सत्ता होती, त्याचा विकास झालाय का? नाही, काँग्रेसची सत्ता कोणाचा बी असू द्या, पण विकास हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरेल. महत्वाचा मुद्दा फक्त नागरिकांना काय पाहिजे? विकास पाहिजे आणि सोयीसुविधा पाहिजे. हे धर्माबाद तालुक्यामध्ये देशमुख साहेबांना रत्नागिरी इथे चांगलं सगळं रस्ते वगैरे सगळं सुधारणी केलेले आहेत. कोणतेही अडचण आली दिली नाहीत. आमच्या देशमुख साहेबांना आम्ही बिंदास मतदान करणार. तुमचं काय मत का? तेच काँग्रेसलाच मतदान. काँग्रेसलाच कसं काय? काँग्रेसलाच. कसं काय? वैभव कुलकर्णीला चांगला माणूस आहे. आपल्या आता सर्व धर्मावत शहरामध्ये अनेक युवा बाहेर कामासाठी जातात, तर धर्मावत शहरासाठी रोजगार काय केलं पाहिजे? कोणता पक्ष करेल? मला वाटते पक्षाचा विषय जर केला तर राजनीतीमध्ये पक्ष येतात आणि जातात. सगळ्यात अगोदर महत्त्वाचं ठरेल म्हणता येईल नागरिकांची समस्या आणि विकास हा थांबणार नाही. विकास हळूहळू काय होणार, पण सत्तेत कोण येईल हे महत्त्वाचं नागरिक ठरवतील. आणि नागरिक ह्यावेळेस विचारपूर्वकच मतदान करतील आणि कोणाला करतील काय नाही आहे ते काही दिवसातच रिझल्ट येईल. 3-4 वर्ष सर्व नगरपालिका प्रशासकीय कार्य पाहत होती, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, त्याविषयी आता आपण काय बोलू शकत नाही. राजकारणाचा विषय असेल, पण काही दिवसानंतर आपला रिझल्ट येईल. विकास होतं पण तेवढा प्रगतिशील नाही. विकास ज्या पद्धतीनं पाहिजे असेल, राजेश पवार साहेबांनी जसं निवडून आले तेव्हापासून विकास थोडाफार झालेला आहे. असं झालेलं नाही असं नाही, झालेला आहे, पण याच्यापेक्षा बी विकासाला गती कसे भेटेल. आणि आपल्या धर्माबाद शहरामध्ये नगर अध्यक्ष हे फार महत्वाचं आहे. नगर अध्यक्षाला कोणतं नागरिक निवडून द्यावं हे महत्वाचं राहील. धन्यवाद. आपण पाहतोय धर्माबाद शहरामध्ये विकास पाहिजे तसा झालेला नाही. जो खरोखरच कार्य करणार त्याला आम्ही मतदान करणार. सर्व नागरिकांचं मत आज मांडलं जात आहे. खरोखरच विकास करण्यासाठी विकास करणारा पक्ष, विकास करणारा नेता पाहिजे असं नागरिकांकडून प्रतिक्रिया व्यक्त केली जाते. शंकर